मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौभाग्यवती सुप्रिया उर्फ अजित जगताप यांनी मतदारांना आवाहन केलेलं असून मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचे विजन मांडले आहे। यावेळी विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याचे टाळत त्यांनी आपला विकासाचा अजेंडा मांडलेला आहे आणि यावर येणाऱ्या निवडणुकीत मी नगराध्यक्ष म्हणून तुमच्या समोर येईन, महायुतीचे संपूर्ण पॅनल विजयी होईल, येत्या 21 तारखेला विजयाचा गुलाल आमचाच असेल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे। प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे, कसा प्रतिसाद आहे, काय सांगतायत मतदार? 2 दिवसावर निवडणूक आलेली आहे आणि 20 तारखेला मतदान आहे, तरी सुद्धा आम्ही अद्यापही होम टू होम प्रचार करत आहोत आणि नागरिकांमधून खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय। भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महायुतीच्या नगराध्यक्ष पदासाठी 21 तारखेला मी पूर्ण मंगळवेढा समोर विराजमान होणार आहे आणि अशा पद्धतीने एवढा मोठा प्रतिसाद आणि पाठिंबा जनतेचा आहे। आदरणीय प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी जो महिला संवाद मेळाव्यामध्ये उपस्थित राहिला आणि जेवढ्या हसत खेळत त्यांनी ती सभा घेतली, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय होईलच या ह्याच्याने त्यांनी आमदार साहेबांचं फार मोठ्या प्रमाणात कौतुक केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचाच नेहमी इथं झेंडा फडकवलेला दिसतो आणि नगराध्यक्ष पदासाठीचा सुद्धा फडकला जाईल, एवढा आत्मविश्वासाने त्या या सभेमध्ये बोलत होत्या। आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महायुतीच्या राज्याची लाडकी बहीण योजना आणि महिलांसाठी जे सक्षमीकरण भारतीय जनता पार्टीतून मिळते, त्यासाठी आमच्या सर्व महिलांचा सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आम्हाला दिसून आलेला आहे। निवडणूक लागल्यापासून आणि तुमची उमेदवारी निश्चित झाल्यापासून तुम्ही मंगळवेढ्याच्या विकासाचं विजन मांडताय। हो, पुन्हा एकदा त्या विजनची जी काही मुद्दे आहेत तुमचे, म्हणजे मंगळवेढ्याच्या विकासासाठी कोणकोणती योजना संकल्पना तुम्ही राबवणार आहात? मंगळवेढा स्वच्छ मंगळवेढा आणि सुंदर मंगळवेढा हे माझं मंगळवेढा शहराचं सर्वांगीण विकासाचं विजन घेऊन मी ही निवडणूक लढवत आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आपल्या आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीमध्ये माझे हद्दवाढीसाठी 1.4 किलोमीटर एवढी हद्दवाढ आहे आणि ती वाढवण्यासाठी मोठा प्रयत्न करणार आहे। त्यानंतर आपल्याला अंडरग्राऊंड ड्रेनेजचा हा सगळ्यात मूलभूत सुविधांमधला महत्वाचा प्रश्न, बाकी तर पाणी, रस्ते, लाईट आपण हे करणारच आहे आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज मार्फत गटारीची सगळ्यात मोठी समस्या जी मंगळवेढ्यासमोर दिसून येते ती आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि आपल्याला स्पर्धात्मक परीक्षा केंद्र आणि स्मारकांबद्दल संतसृष्टी करून आपण एक चांगलं पर्यटन स्थळ करण्याचं सुद्धा एक मंगळवेढ्याचं माझं मोठं विजन असणार आहे। त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये आपल्याला एक चांगले बेंचेस, एक चांगली बिल्डिंग आणि ई लर्निंगच्या सुविधा अशा वेगवेगळ्या अनेक ज्याच्यातून आपल्या भवितव्यातनं जे विद्यार्थी बाहेर पडणार आहे भविष्यामध्ये ते अधिकारी बनावेत, यासाठी सुद्धा त्यांना बालपणापासून एवढे चांगले शिक्षण देण्यासाठी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक चांगली शाळा होणार आहे। आरोग्य सुविधांच्या बाबतीत पण तुम्ही काही विचार? आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण 100 बेड उपलब्ध करणार आहे आणि एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल आणि त्या ठिकाणी तज्ञ डॉक्टर आणि ऑपरेशन थिएटर वगैरे अशा चांगल्या सुविधा देणार आहे। म्हणजे नागरिकांना कशा अचानक त्रास झाला की ते पुण्याला किंवा सोलापूर, पंढरपूरला अचानक जावं लागतं, पण तोच जर इलाज आपल्या इथं ताबडतोब झाला तर बऱ्याच जणांचे जीव वाचणार आहेत। म्हणजे ही परिस्थिती आपली सुधारण्यासाठी एक माझा मोठा प्रयत्न असणार आहे। खरं तर मंगळवेढा ही एक ऐतिहासिक भूमी आहे, संत भूमी आहे। खरं तर संतांचं इथं वास्तव्य आहे, त्यामुळे आपसुकच देवाचं देखील इथं वास्तव्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श या भूमीला झालेले आहेत। इथे एक ऐतिहासिक किल्ला आहे, त्या किल्ल्याच्या बाबतीत काही संकल्पना आहेत का की पुरातन वास्तू आहे ती जतन करण्यासंदर्भात? हो, मंगळवेढा ही संतांची भूमी आहे आणि हे सर्व संतांची भूमी आपल्याला जोपासायला पाहिजे आणि 13 संत होऊन गेले आणि त्या संतांचे स्मारक उभे करून आपण पूर्ण पर्यटन स्थळामध्ये जसं दामाजी पंत चं दर्शन घेत घेत या सर्व संतांचं सुद्धा दर्शन प्रत्येक पर्यटकाला किंवा भाविकांना होणार, यासाठी सुद्धा मोठा प्रयत्न करणार आहे। आणि अश्वारूढ पुतळ्याच्या माध्यमातून आपला हा इतिहासातला
एक खूप दिवसांचा पेंडिंग प्रश्न तो आपण पूर्ण केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्या इथं पदस्पर्शात झालेल्या शिवाजी महाराजांच्या किल्ला बाग जो आहे त्या ठिकाणी सुद्धा एक चांगली सुधारणा करून आपण एक पर्यटन स्थळासारखं वातावरण तयार करणार आहे. आणि जनतेला एक किंवा मंगळवेढ्यातल्या शहरांना किंवा मंगळवेढा शहराची भेट देणाऱ्या येणाऱ्या भाविकांना, नागरिकांना, पर्यटकांना सगळ्यांसाठीच ते एक चांगलं बघण्यासाठी एक प्रेक्षणीय स्थळ राहणार आहे. हा, प्रेक्षणीय स्थळ एक म्हणून पाहण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आता बोलता बोलता तुम्ही अंडरग्राऊंड गटारांचा एक प्रश्न मांडला की ते करण्यासारखं संधी आहे इथं करण्यासाठी. परंतु आपले जे विरोधक आहेत, आपल्या समोर जे पॅनल उभं आहे, त्यातून बऱ्याचदा हे आरोप केले जातात की या मंगळवेढा शहरामध्ये खरं तर गटारांची व्यवस्थित सोय नाही, स्वच्छता नाही, रस्त्यांची प्रश्न, हे जे सगळे प्रश्न विरोधकांकडून मांडले जातात, त्या संदर्भात काय कसं उत्तर द्याल त्यांना? आता विरोधकांनी हा जो प्रश्न मांडलाय, खरं तर त्यांच्या पार्टीत त्यांच्या सोबत असणाऱ्या नगराध्यक्ष मॅडमलाच त्यांनी हा प्रश्न विचारायला पाहिजे होते. ज्यांचं हे काम आहे त्यांनी विचारणं भाग आहे. इथं हा आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांच्या सोबत असलेल्या मॅडमला हा प्रश्न विचारला तर बरोबर होईल. आता काही दिवसापूर्वीच नगराध्यक्ष पदाच्या ज्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार आहेत, त्यांनी एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की आमदार समाधान आवताडे जे आज तुमच्या सोबत आहेत, त्यांनी असं म्हटलं होतं की तो माझा पुतणी आहे, मी माझ्या मुलासारखा आहे, मी त्याला अंगा खांद्यावर खेळवलेलं आहे, प्रेमानं घास भरवलेला आहे, तर आमदार समाधान आवताडे हे देखील मलाच मत देतील, असं त्यांनी एका मुलाखतीत बोललं होतं. आता आमदार साहेबांच्या मातोश्रीने आणि त्यांच्या पत्नींनी अंजलीताईंनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळं हे उत्तर काही देऊ शकणार नाही. त्यांनी ते उत्तर बरोबर दिलेलं आहे. पण आमदार साहेब पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत आहेत असं हो वाटतं? हो, आम्ही जेव्हा प्रचार रॅली काढली तेव्हा आमदार साहेब माझ्या पाठीशी एक लाडकी बहिणी, म्हणजे त्यांनी असं एका मुलाखतीत सांगितलं की मी लाडक्या बहिणीच्या म्हणजे लाडक्या भावासारखं या बहिणीच्या पाठीशी उभे, म्हणजे या ठिकाणीच त्यांनी कोणाला मतदान करणार हे सिद्ध होते. नक्कीच. शेवटी जाता जाता तुमचे जे मतदार आहेत, उद्या 20 तारखेला मतदानाला जाणार आहेत, त्यांना काय सांगाल, कसं आवाहन कराल? मंगळवेढा शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच विजय करावा लागणार आहे. तरच मंगळवेढा शहराचा सर्वांगीण विकास हा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी असणारी मी सुप्रियाजी जगताप आणि माझ्यासोबत असणारे सर्व उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं. कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आणि घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं हे माझं. आणि जनतेच्या आशीर्वादानं आणि सहकार्यानं 21 तारखेचा गुलाल हा नगराध्यक्ष पदाचा आणि आमच्या सर्व नगरसेवक पदांचा असणारे, यात काही कुठली शंका नाही.